मित्रांनो, जय शिवराय. आणि डायमंड घोडा त्याला सुरुवातीला समालोचकांनी उपमा दिली घोड्याची, आणि आज पुन्हा सिद्ध केलं. या मानाच्या मैदानात 82 वर्षांची परंपरा असलेलं कोरेगावचं हिंदकेसरी किताबाचं हे मैदान, आणि या मैदानात सिद्ध केलं स्वतःला डायमंडने. एक चांगल्या गतीचा बैल सध्या दावणीला लागलेला आहे. भया, प्रथमतः अभिनंदन तुमचं आणि दादांचं पण. खरं तर आज दादांची बऱ्याच वर्षापासून, जोपर्यंत दादांना बैलांचा नाद आहे तोपासून दादांना इच्छा होती की आपला बैल एकतरी कोरेगावच्या मैदानात बैल आपला फायनलसाठी राहावा. कारण पारंपरिक मैदान आहे, जुनं मैदान आहे. आज 82 वर्ष म्हणजे बरेच जुनं मैदान आहे. मग ते आज आमच्या डायमंडनं दादांची इच्छा पुरी केली. काय वाटतं होतं सकाळी? कारण आज गट बघितले जवळपास 82-80च्या वरती गट होते. नाही कसं माहिती आहे, पहिल्यापासून आमच्यात आम्ही ज्यावेळेस मैदानात होतो पॉझिटिव्ह पण आमच्यात प्रत्येक वेळेला असतो. फक्त आमचा बैल एवढा जास्त पळतो, पण आम्हाला जरा आमच्यासारख्या माणसाला पायऱ्याची अडचण येते. आम्हाला सुद्धा 1 नंबर मधला पायरा होत नाही. आम्ही 2 नंबर मधली बैल घेऊन आपलं जाल तिथं आम्ही गुलालाच पात्र ठरतोय. काय अडचण आहे नेमकं या? कारण पायरा आता तुमच्यासारख्याला जर अडचणी येत असेल तर सर्वसाधारण गाडा मालकाला तुमच्याही पेक्षा जास्त अडचणी असतील. प्रत्येकाला अडचणी आहेत. प्रत्येकाचं आता पहिल्यासारखं राहिलं नाही की ह्यो माझा तो माझा. ज्याला ज्याच्या मनानं वागतोय तो माणूस प्रत्येकाला आपल्या ह्याच्या हिमतीवर आपलं पायरा करतोय आणि बैल आपली पळवतात. कलर बराच फरक पडला ना डायमंडचा? कलर पळायला चांगला आता, म्हणजे जो बैलाला पळायला कलर लागतो ना तसा बैलाला कलर आला. आता ऊन पण आहे ना, टेम्परेचर, वातावरण आता त्याला सूट झालं. आता वातावरण सुरू झालं. कितव्या गटात कितव्या तासावर गाडी होती? 23व्या गटात आम्ही गट काढला. 5 नंबर तास होता आम्हाला, आणि सेमी चौथा, त्याला 6 नंबर तास होता. कशी गाडी पळाली आता तेच सांगायची गरज नाही. या की इकडं पण चांगली गाडी पळाली. फरक खरं तर आमच्या बैलाबरोबर म्हणजे सगळं मोकळ्या मनानं, सगळ्यात जुना ड्रायव्हर असेल तर म्हात्रा ड्रायव्हर रामोसवाडीचा जुनी. कारण त्या गावाला रामोसवाडीच्या बैलगाडी शर्यतीचं वरदान आहे. त्या रामोसवाडीच्या गावात दरवर्षी बैल हा घडतो पळतो. कारण त्या रामोसवाडी गावाला लय मोठा इतिहास आहे. कारण पहिला रामोसवाडीचा बैल पळाला. खरं महाराष्ट्राला पहिलं वेळ लावलं असेल तर त्या रामोसवाडीच्या माझ्यानं वेळ लावलं होतं. आणि त्याच गावातलं ही म्हणजे रक्त म्हणतं का नाही, ती ह्याच गावातलं आहे. आणि आमचा पायरा 0 मिनिटात झाला रामोसवाडीचा. म्हणजे मला आपले डॉक्टर रामोसवाडीच ते. कुठला पायरा होता? सुनील निकम जालना आणि म्हात्रा ड्रायव्हर रामोसवाडी यांचा बोहळा म्हणून बैल आहे. बोहला, हा बोहला, ती आपली गाडी पळाली. याच्या अगोदर नाही पळाली गाडी? ह्याच्या नाही, पहिलंच मैदान आमचं. फक्त आमच्यापेक्षा म्हात्रा ड्रायव्हरांचा कॉन्फिडन्स जास्त होता. त्याला गट काढला रामोसवाडी, म्हणजे स्वतः म्हात्रा ड्रायव्हर होतं गाडी हाणायला. ती स्वतः सेमीला म्हणली, प्रोनला म्हणली तू गाडी हाण, काय अडचण नाही. त्यांनी सगळं नियोजन लावलं सेमीला. आमच्या प्रोन ड्रायव्हर काय आता घरचा भावापेक्षा पण तो म्हणजे त्याच्याबद्दल बोलणं एवढं कमीच आहे. आणि आता ते नेहमी त्यांची भूमिका पार पाडतात आणि चांगल्या पद्धतीने भूमिका पार पाडतात, म्हणून गाडी कुठंतरी गुलालात राहते. पण डायमंड ज्या पद्धतीने खरेदी केला तेव्हापासून त्याच्यावर पूर्णपणे पारदर्शकपणे तुम्ही नियंत्रण ठेवता. नियंत्रण. आणि त्याला कुठेतरी मैदानात कशा पद्धतीने नेता येईल, कशा पद्धतीने त्याचं गुलालाच पात्र ठरवता येईल अशी मेहनत राहते, कष्ट राहतात. आता कसं झालं, बैल असतो प्रोनो ड्रायव्हरच्या इथं, बाकीची आमची सगळी पोरं आहेत ती बैल सगळी सांभाळतात. बाकी मैदानचं नियोजन, काही पायरा समजा करायचं असलं, काय करायचं असलं सगळं मी बघतो. बाकी काय म्हणायचं पायऱ्याचं काही काय मला पण एका शब्दांत सुद्धा बाकी कोणच मला आमच्यात विचार नाही की बाबा पायरा कोणता आहे, बैल कोणता आहे. त्यामुळे काही टेन्शन राहतं. म्हणजे प्रत्येकाची आम्ही प्रत्येक कामं प्रत्येकाची बजावतो आम्ही. आज ही गाडी पहिल्यांदा पळाली, पण ज्या पद्धतीने तुम्ही म्हटले की याच्या अगोदर पायऱ्याला बऱ्याच अडचणी प्रत्येक वेळेस येतात. चांगला पळून सुद्धा का नेमका अडचणी या? आता चांगल्या पळून सुद्धा म्हणजे कसं आहे, म्हणजे प्रत्येक तुम्हाला मागाशीच म्हणलं मी, आपण दुसऱ्या स्वभावाचं मालक होऊ शकत नाही. आता प्रत्येक वेळेला आपला बैल जर किती पळला तरी पुढच्याला आपला बैल पडल्यावर आपल्याला बैल माणसं देतात ना. पण आपल्याला काय नाही, अशी म्हणजे 10 नंबरातली बैल पडतात त्यांना सुद्धा हीच पायरीची अडचण आहे. म्हणजे असं काय नाही, पहिल्यासारखं राहिलंच नाही हे माझा देव माझा. पण एक नाव मोठं आहे आणि दादांचं नाव म्हटलं की त्या ठिकाणी नको, या नकार नाही आला पाहिजे असं वाटतं. आणि पळणाऱ्या बैलाला तरी नको. हा, पळणाऱ्या बैला नको, पण कसं दादांचं नाव आहे त्यामुळे तरी पैर तरी आपल्याला होत्यात, जुळता कुठं जुळतात पैर देतात. त्यामुळे दादांचा फोन येऊन गेला का? दादांचा फोन येऊन गेला. बरं, कशा शुभेच्छा भेटल्या? दादांचा काही गाडी सेमी पास झाली, दादांचा नेहमीप्रमाणे लगेच फोन येतो. दुसऱ्या मिनिटाला गाडी आपण कच्च्यावर दादांचा फोन येतो ही गाडी आपली राहिली म्हणून. काय बदल घडतोय बरं? आता जवळपास 5-6 महिने झाले असेल खरेदी करून. 5-6 महिने. फक्त या बैलाचं एक वैशिष्ट्य काय आहे की जेव्हा आम्ही मोठ्या मैदान गेलो तेव्हा बैलांना आम्हाला गोलास पात्र ठेवलेच. छोट्या मैदानात छोट्या मैदानात आम्ही मार खाऊ, पण मोठ्या मैदानात बैल येऊ राहतोच.
तिथं कुठेतरी ती यश बैलाचं मिळतं. वैशिष्ट्यच आहे म्हणजे आता आम्हाला पण म्हणजे त्या बैलाचं कारण दादांचं नाव मोठं आहे भाऊंचं नाव मोठं आहे त्यामुळे त्या बैलाला मला वाटतं की आपल्या मालकाचं नाव मोठं आहे आपण मोठ्या मैदानात राहायचंच आणि आतापर्यंत असं झालं की बैल कुठलाही राहू द्या काळात हो कुठलाही मानाचं किंवा मोठं मैदान असलं की त्या ठिकाणी काही ना काही कारनामा करणार करणार मग राहणार प्रणव ड्रायव्हरकडे येऊ. महत्वाची भूमिका आहे आणि नेहमी खूप कष्ट आहे. गाडी कशी गोलाला राहील त्याच्यावर विचार केला जातो. काय सांगाल आजचं यश? आता फायनल किती नंबर होतो ती शक्यता माहित नाही, पण मग एक फायनलला गेला आणि गोलालाच पात्र ठरला आणि ते पण मानाच्या मैदानात. हो हिंदी केसरी मैदान बैलाचं पहिलेच आणि मेन म्हणजे बैल जसा राहिला तसा सगळ्या मोठ्या मैदानातच राहिला. मोठं मैदान असलं तर बैल आपला फायनलला राहतो. बरं, नंबर किती बी उद्या पण फायनलला बैल राहतो. काय फरक काय ज्यावेळेस गाडी आणायला बसता तर कशा पद्धतीने डायमंड निघतो खालून सुट्टीला? मी असल्यावर काय नाही जर खाली एक दोन उड्या बैल कमी आहे ती एकदा लागला की लागला परत नाही काय विषय. बरं, आणि पुढे गेल्याच्या नंतर पळ वाढतो का? हा पुढं बैलाचा स्पीड जास्त आहे निकालावर जास्त पळतोय बैल. खाली कमी पळतोय कासराबरोबर बैल खाली कमीच पळतो पहिल्यापासून पुढचं बैलाला घायलंय. नियोजन तुमच्याकडे राहतं ड्रायव्हर म्हणूनच नाही, पण नियोजनाची भूमिका तुम्ही निभावता व्यवस्थित. काय नियोजन आमच्या दोघांचं म्हणजे बोलणं होतं. अण्णांना पटलं, अण्णा मला फोन करते, मला पटलं मी अण्णांना फोन करतो. म्हणजे आमच्या दोघात म्हणजे असं म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे नाही बी असं काही नाही, सगळ्यांच्या विचारानं आपलं होतं. आणि आजचा पायरा म्हणजे एकदम मन मोकळं ड्रायव्हरांनी म्हणलं बाबा असं ड्रायव्हरांनी बी एका शब्दात दिला. फक्त ड्रायव्हर म्हणलं गाडी मी हाणणार, म्हणलं काय नाही आमच्या दोघांचं गाडी हाणण्याचं बी काही विषय नाही. गटाला हाणली सीमेला त्यांनीच मला बोलून घेतलं की आता सीमेला तू गाडी हाण. बरं, त्यामुळे आपलं असं मन मोकळेपणानं झालं की बैल बी पळते ती गाडी बी राहते. हा समतोल राहायला पाहिजे. हा. आता ते काही काही ठिकाणी होतं की नाही बाबा शेवटपर्यंत तिन्ही फेऱ्याला एका ड्रायव्हर बसतो, पण त्यांनी मोठं मन दाखवलं. हा. आणि एक जुना गाडा मालक किंवा जुना जॉकी आणि ती भूमिका ठेवली कुठंतरी आणि मोकळं मन असलं म्हणजे गाडी पात्र होती गुलालास. काय सांगाल डायमंड विषयी? काय सांगाल प्रथम? बैल पळाला की चांगला हां म्हणजे आता हे दोन्ही बैल त्याच्या अड्ड्यात आम्हाला फोन आला बैल हाणूया तर म्हटलं हाणूया. 2 मैदान बैल याला बघित होतो मी लाईव्हला. बरं बैल पळत होता चांगला हातात धरून. त्याच्या म्हटलं तर माझ्या बसला बैल पळतोय जरा फास्ट. बरं दोन्ही बैलाची गाडी पळली चांगली हापसून. रान मातीच आहे राहील गाडी फायनलला. बोलाविषयी काय सांगाल? बोला जालन्याचा आहे. हो किती मैदान झाले बरं त्याच्या इकडं? मैदान 6वं मैदान आहे. हां काय निकाल राहील? 6 मैदान. 6 मैदान आहे. 6 मैदान फायनलला. 6 मैदान फायनलला आहे. त्यातली मला वाटते आज एक राहिला त्या दिवशी 1 नंबर 1 केलं. बरं तिथे ह्याचं निगडीचं बरं ते देगावला एकदा राहिला, चिमणगावच्या मैदानात एक राहिला आणि खाली त्या ह्याला काय मैदान झालं नरमध्ये गाडी पळाली आता. वारुगडला नरमध्ये गाडी पळाली आज. नर माझे नक्कीच शुभेच्छा देऊ आणि फायनलसाठी सज्ज होतोय परत. पण ज्या पद्धतीने डायमंड पळतो आणि सनीबाईंनी सांगितलं का पायऱ्याला नेहमी या अडचणीला सामोरं जावं लागतं, पण या गोष्टी कुठंतरी दुःखद वाटतं की चांगल्या पळणाऱ्या बैलाला पैरे होत. दी नाही ती पाहिजे. हां चांगला बैल जर आता समजा ह्यो पळतोय बैल तर ह्या बैलाला बैल दिला पाहिजे. नक्कीच आज तुमचा पळतोय उद्या माझा पळेल. बरोबर. एकामेकाला बैल दिली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे. फोन केलं की आता पळू मग पळू. बरं मला तर असा म्हणजे कोरेगावच्या मैदानाचा किस्सा माझा असा आहे, ज्यांना आपण मोठ्या मोठ्या मैदानात गुलाल घेऊन दिला, ज्यांचं निम्या रात्री बारला मी पायऱ्या करून दिली एकदम जवळचीच, त्यांनी मला आदल्या दिवशी 4 दिवसापूर्वी खेळवलं की देतो करू. बरोबर. मग म्हणजे आत्ता माणसाला जाणीव राहत नाही कोणासाठी केलेलं. आत्ता समाज उगवत्या सूर्याला नमस्कार करणारा माणसं आहे सगळी बैलगाडीतलं. आता यात मित्र कोण काय म्हणायचं जे आपल्या उपयोगाला पडेल तो आपला खरा मित्र. आज आमचा खरा मित्र म्हणजे जीवातला म्हातारा ड्रायव्हर रामोसवाडीचा. नक्कीच. उद्या म्हातारा ड्रायव्हरांनी आम्हाला काळ्या रातचा बैल जरी मागितला तरी आम्ही आता ती भूमिका तुमची राहतेच प्रत्येक वेळेस की बाबा तुम्ही कोणासाठी वाईट नाही, तुम्ही प्रत्येकाला सुद्धा मदत करणारे आहे. म्हणजे दादांपासून ती भूमिका तुमची राहते, पण कुठेतरी तुमच्यासाठी पण ते मन ठेवलं पाहिजे आणि डायमंडला पायरा दिला गेला पाहिजे. कुशेगाव मैदान झालं, पेडगाव मैदान झालं, पोळ्याचे मैदान झाले, ह्या मेन मैदानात काही आदल्या दिवशी पायरं नव्हतं. मी पायरं करून दिलं, त्या गाड्या फायनलला राहिल्या. तरी त्यांनी आज आपली म्हणजे मला कोरेगावच्या मैदानाला ओळख ठेवली. मी त्यांना बोलून सांगते माझा बैल पळतोय, आमचा नियोजन कधी झालं? पायरा दे. आमचं 2 दिवसापूर्वी नियोजन झालं. 2 दिवसापूर्वीच नियोजन. आता इतक्या मोठ्या मानाचं मैदान आणि 2 दिवसापूर्वी नियोजन झालं, पण जे वेळेवर नियोजन होतात ते कुठेतरी गोलालाच पात्र ठरतं असं म्हणता येईल. आणि आतापर्यंत ते झालेलं आहे डायमंड तेच झालं रायमन सोबत तेच झालं. चला सगळ्या गोष्टी मन मोकळेपणानं झाले का नाही गाड्या राहते ती फायनल. नक्कीच किरकिर राहिली की जरा खालीवर होती.
डायमंड प्रत्येक वेळेस ते सिद्ध करतो आणि तुम्ही किती जरी विचार केला तरी डायमंड ते सार्थ करतो सार्थ करतो. आणि प्रत्येक मैदानात तो गुलाला राहतो म्हणजे राहतो. आज कुठेतरी दादा पाहिजे होते मैदानामध्ये. दादांचं काय झालं, कामानिमित्त दादा जरा महत्वाचं काम असल्यामुळे दादा येऊ शकले नाहीत. बरं. 2 दिवस झाले दादांना मी पण करतो, दादा या मैदान मोठं आहे. दादांची पण इच्छा होती, पण शेवटी आता काम पण महत्वाचं आहे, त्यामुळे दादा कामानिमित्त काही येऊ शकले नाहीत दादा. चालतं, शुभेच्छा देऊ आणि पुढील भविष्यासाठी पण शुभेच्छा. याच्या पुढं हा प्रॉब्लेम येणार आणि याच्या पुढं पैरे होणार, कारण डायमंडनी आज ते सिद्ध केलं स्वतःला. हिंदकेसरी मानाच्या मैदानात तो कुठेतरी फायनलला राहिला, त्याच्यामुळं त्या गोष्टी त्याच्यासोबत घडणार नाही आता. चालतं, शुभेच्छा. धन्यवाद.